छत्रपति संभाजीनगर में हुए अमोल खोदकर एनकाउंटर मामले ने तूल पकड़ लिया है। खोदकर परिवार ने इस एनकाउंटर को फर्जी बताते हुए पुलिस पर सुपारी लेकर हत्या करने का गंभीर आरोप लगाया है। अमोल के परिवार का कहना है कि वो एक व्यवसायी था, उसके पास पर्याप्त पैसे थे तो फिर उसे चोरी करने की कोई जरूरत ही नहीं थी। बहन रोहिणी खोदकर और पिता बाबूराव खोदकर ने मांग की है कि इस पूरे मामले की निष्पक्ष और गहन जाँच की जाए ताकि सच्चाई सामने आ सके। रोज कमाजो हमें, मी भी जमीन की तो वर्ष महिन्यामध्ये 2-3 लाख रुपये कमवतो मी। एक वावर इकलं तर 5-6 करोड रुपये। 25 वर्षांना जमीन विकतो मी। ब्रोकर आहे फार मोठा, पूर्ण औरंगाबाद ओळखतो मला। माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलीसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा, छाती तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं। याला धरूनच नाही, बांधूनच नाही, न्यायचं असतं। कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन। तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन। यायचं काय काय मार यायना पैसे घेतले साहेब, कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये माझा दावा आहे। आणि तसाही मी 74 ला ग्रॅज्युएट झाला माणूस आहे। 69 ला इंग्लिश मीडियम मॅट्रिक पास केली। आय मस्ट नो व्हॉट हॅपनिंग इन द थ्रूआउट वर्ल्ड, नॉट इन इंडिया। ते काय आता फक्त पोरगं काय म्हणायचं, आमचा मुलगा काय म्हणायचा, मी जर नाही आलो तर माझी सुपारी दिली असं समजून चला। सगळं माहिती आहे, पण आता पोरगं आमचं म्हणलं झाडचे 5-50 मित्र मंडळी हे ते सगळे म्हणलं, याला कोण काय करणार आहे? हो 100% परमेश्वर ऐकू राहिलाय, परमेश्वर ऐकतोय आणि परमेश्वर त्यांना सजा देईल। माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे पोस्टमॉर्टम व्हिडिओ शूटिंग मध्ये झालं पाहिजे, त्याला गोळ्या किती लागल्या, काय लागलं ते माहिती झालं पाहिजे आम्हाला। नाव काय तुमचं? बाबूराव श्याम खोदकर। आणि हो, मला एक गोष्ट आणखी बोलायची आहे। सकाळी घरी पोलीस आल्यानंतर त्यांनी माझ्या खूप सह्या घेतलेल्या आहेत खूप ठिकाणी। ते कशासाठी घेतले मला माहित नाही, तेवढं प्लीज त्यांनी काय जे चुकीचं त्याचा जर वापर केला तर मला मदत नाही। त्यांनी प्लेन पेपरवर घेतलं सर। 10-25 जण घरामध्ये घुसल्यानंतर काय करणार मॅडम? 25-30 जण घरात घुसल्यानंतर काही करू शकत नाही। आणि शेवटी पोलिसाला आपण थोडं घाबरतोच। न्याय म्हणजे नेमकी तुमची मागणी काय? मूळ मागणी काय? माझी मागणी, माझ्या भावाला का मारलं, कुणी मारलं त्याला शिक्षा द्यायची।